महायुतीच्या सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना त्या निमित्ताने आणली आणि देशामध्ये अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या योजना असतील, पण 2.5 कोटी लाभार्थी असणारी महाराष्ट्र राज्य हे एकमेव राज्य आहे आणि इतक्या मोठ्या संख्येने आपण त्या महिलांना आज 1500चा लाभ हा दर महिन्याला आपल्या सरकारच्या माध्यमातून विभागाच्या माध्यमातून देत आहोत। आम्ही काही बँकांसोबत करार केला। आज बँक ऑफ महाराष्ट्र असेल, आज जे रुपे कार्ड आपण त्यांना दिलं, जसं आपल्या प्रत्येकाच्या पाकिटामध्ये क्रेडिट कार्ड असतं तर तशा पद्धतीने एटीएम कार्ड जसं असतं तसं हे रुपे कार्ड आहे। म्हणजे ज्यांचं बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये अकाउंट आहे आणि 1500 त्यांच्या खात्यामध्ये जात आहेत तर त्यांना जर क्रेडिट कार्डचा वापर करायचा असेल तर हे रुपे कार्ड आहे आणि त्याचा वापर करू शकतात। फक्त लिकर शॉप्स मध्ये याचा वापर त्यांना करता येणार नाही आणि पानपट्टी किंवा पान शॉप जिथे आहेत तिथे या कार्डचा वापर त्यांना करता येणार नाही। बाकी ठिकाणी ते ह्या रुपे कार्ड जे आहे त्याचा वापर त्या निमित्ताने करू शकतात। कारण एका बाजूला आपण ई गव्हर्नन्स आणि ई फायनान्स जास्तीत जास्त आपण वापर करत असताना या महिलांना सुद्धा अधिकाधिक जीपे असेल किंवा त्याचबरोबर हे क्रेडिट कार्ड एटीएम कार्ड असतील याचा वापर ग्रामीण भागामधल्या महिलांना सुद्धा अधिकाधिक यावा या दृष्टिकोनातून हे पाऊल आम्ही त्या निमित्ताने उचललेलं आहे। आज महिला व विभागाच्या अंतर्गत अनेक ऐतिहासिक निर्णय घेण्याची संधी ही त्या निमित्ताने एक प्रतिनिधी म्हणून मला मिळाली। आपण पाहिलेला असेल, स्वतः महिला व बालविकास मंत्री यांनी लाडक्या बहिणींसाठी मोठी घोषणा केलेली आहे। लाडक्या बहिणींना लवकरच गिफ्ट भेटणार आहे। ते काय असणार आहे त्याची माहिती आपण पुढे पाहणार आहोत। त्यांनी सांगितलं की आम्ही 1500 रुपयांनी ही योजना चालू केलेली आहे आणि प्रत्येक महिन्याला तुम्हाला 1500 रुपयांनी याचा लाभ भेटतच राहणार आहे। व्हिडिओच्या सुरुवातीला लाईव्ह मध्ये ते एका कार्यक्रमामध्ये बोलत होते, ते आपण ऐकलेलं असेल। म्हणजेच तुम्हाला आता मे महिन्याचा हप्ता देखील भेटणार आहे जो की तुमचा 11वा हप्ता असणार आहे। याच्या अगोदरपर्यंत एप्रिल महिन्याचे तुम्हाला या ठिकाणी 1500 रुपये देखील भेटलेले असतील। याच महिन्यामध्ये तुमचे 1500 रुपये एप्रिल महिन्याचे भेटलेले असतील तर कमेंट बॉक्स मध्ये धन्यवाद म्हणून नक्की पाठवा, जेणेकरून ही सर्वांना माहिती समजेल आणि तुमचा मे महिन्याचा हप्ता देखील लवकर जमा होण्यास मदत होणार आहे। तर बघा नेमकं त्यांनी काय म्हटलेलं आहे, एका कार्यक्रमामध्ये बोलत होते, डिटेलमध्ये आपण पाहणार आहोत आणि मे महिन्याच्या हप्त्याबद्दलची देखील माहिती पाहणार आहोत। बघा, लाडक्या बहिणी 21 रुपये कधी मिळतील या प्रतीक्षेमध्ये असताना महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मोठी घोषणा केलेली आहे। त्याची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत। बघा, मात्र प्रत्यक्षात आता सरकारने आपल्याला माहिती असेल मागच्या काही दिवसांमध्ये तुम्ही पाहिलेलं होतं की मे आणि एप्रिल महिन्याचे 3000 रुपये भेटतील असं देखील सांगण्यात आलेलं होतं। न्यूजमध्ये ही माहिती होती, मात्र त्याची घोषणा करण्यात आलेली नव्हती। मात्र आता सध्या फक्त एप्रिल महिन्याचेच म्हणजे या ठिकाणी 1500 रुपये तुम्हाला जमा केलेले आहेत। मे महिन्याचा हप्ता जो आहे तो जमा झालेला नाही। 2 मे रोजीपासून या ठिकाणी एप्रिल महिन्याचे 1500 रुपये तुम्हाला मिळालेले आहेत। मात्र मग आता मे महिन्याचा हप्ता देखील कधी भेटणार त्याची देखील माहिती आलेली आहे, ती देखील आपण पाहणार आहोत। खरं तर बघा, एप्रिल हप्ता जो आहे नुकताच तुम्हाला 1500 रुपयाचा जमा केला या महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्येच। अशामध्येच मेच्या हप्त्याबाबत तुम्ही विचारणा करू लागलेले असाल, तुम्ही त्याची वाट पाहत असाल। तुम्ही याची वाट पाहताय का मेच्या महिन्याच्या 11व्या हप्त्याबद्दल? कमेंट बॉक्समध्ये येस म्हणून नक्की टाईप करा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल आणि तुमचा मेचा हप्ता देखील लवकर जमा होणार आहे। बघा, याचे कारण असे की प्रसार माध्यमामध्ये म्हणजेच न्यूजमध्ये आपण पाहिलं होतं की एप्रिल आणि मे महिन्याचे दोन्ही मिळून 3000 रुपये दिले जातील असं बोललेलं जात होतं, परंतु सध्या तरी तुम्हाला फक्त एप्रिल महिन्याचाच हप्ता या मे महिन्यामध्ये भेटलेला आहे। मग मे महिन्याचे नेमके पैसे या ठिकाणी कधी भेटतील? बघा, न्यूजमध्ये जी माहिती दिली त्यामध्ये सांगितलेलं आहे 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यामध्ये हे पैसे तुम्हाला मे महिन्याचे म्हणजेच 11व्या महिन्याचे या ठिकाणी 11वा हप्ता जो असणार आहे तो तुम्हाला दिला जाणार आहे। तर बघा, आता तुम्हाला 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यामध्ये हे पैसे भेटतील, कारण की साधारणपणे लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होण्याचं जे पण वेळापत्रक आहे ते शेवटच्या आठवड्यामध्ये असतं। तुम्हाला हा 11वा हप्ता जो आहे मे महिन्याचा तुम्हाला शेवटच्या आठवड्यामध्ये जमा होईल। म्हणजेच आपण जर बघितलं तर 26 तारखेपासून 31 तारखेपर्यंत मग तुम्हाला कधीही हे पैसे जे आहेत त्या ठिकाणी मे महिन्याच्या हप्त्याचे जमा होऊ शकतात। बघा, आता स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी कार्यक्रमामध्ये बोलताना नेमकी काय माहिती दिली त्याची देखील माहिती आपण पाहूयात। मे महिन्याच्या हप्त्याबद्दल तुम्हाला सांगितलेलं आहे की शेवटच्या आठवड्यामध्ये हे पैसे तुमचे जमा होतील, त्याबद्दल तुम्हाला काळजी करायची आवश्यकता नाही,
कारण की सध्याच्या अर्थसंकल्पामध्ये 2025-26च्या या ठिकाणी 36,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे आणि ही योजना बंद होणार नाही, ही योजना कायमस्वरूपी चालू राहील. प्रत्येक महिन्याचे तुम्हाला 1,500 रुपये लाभ भेटत राहील असं देखील स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं. त्यांनी बोललं की 1,500 रुपये आम्ही प्रत्येक महिन्याला या योजनेचे देतोय आणि स्वतः उपमुख्यमंत्री असतील, मुख्यमंत्री असतील यांनी देखील सांगितलेलं आहे की ही योजना कायमस्वरूपी अशी चालू राहणार आहे आणि 2025-26 हे पूर्ण वर्षभर तर तुम्हाला पैसे भेटतच राहतील. कारण की ही 2025-26 साठी जी तरतूद करायला पाहिजे होती अर्थसंकल्पामध्ये, जे अधिवेशन झालं मार्च महिन्यामध्ये, त्यामध्ये करण्यात आलेली आहे. बघा आता राज्यातील महायुती सरकारसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना एक गेम चेंजर ठरली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला 1,500 रुपये डीबीटीद्वारे या ठिकाणी थेट त्यांच्या खात्यामध्ये जमा केले जातात. विधानसभा निवडणुकीच्या काळात लाडक्या बहिणींना 1,500 रुपये ऐवजी 2,100 रुपये देण्यात येतील असं आश्वासन देखील महायुतीच्या नेत्यांनी दिलेलं होतं. मात्र लाडकी बहीण 2,100 रुपये कधी मिळतील या प्रतीक्षेमध्ये असताना आता महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी एका कार्यक्रमामध्ये मोठी घोषणा देखील केलेली आहे. 2,100 रुपयाबद्दल मात्र निर्णय झालेला नाही. तुम्हाला सध्या फक्त 1,500 रुपयाने प्रत्येक महिन्याचा लाभ जो आहे तो भेटत राहणार आहे. 2,100 रुपयाबद्दल जसा निर्णय होईल तशी तुमच्यापर्यंत माहिती जी आहे शेअर केली जाईल. त्याबद्दल जसं उपमुख्यमंत्री असतील, मुख्यमंत्री असतील आणि महिला व बालविकास मंत्र्यांनी सांगितलेले की त्याच्यावरती काम चालू, योग्य वेळ आल्यास त्यावरती निर्णय घेण्यात येणार आहे. जाहीरनामा 5 वर्षासाठी असतो असं म्हटलेलं आहे स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी. म्हणजेच येणाऱ्या पुढच्या 5 वर्षामध्ये कधी हा 2,100 रुपयाबद्दलचा निर्णय होऊ शकतो. 600 रुपयाने तुम्हाला त्यामध्ये वाढ करून देखील दिली जाणार आहे आणि ते वचन आम्ही पूर्ण करणार आहोत असं वेळोवेळी या ठिकाणी सांगण्यात येत आहे. तर बघा आता नेमकी काय माहिती दिलेली आहे त्यांनी एका कार्यक्रमामध्ये बोलताना, त्याची माहिती आपण बघूयात. राज्यातील महिलांसाठी सुरू असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ आता आणखी सुलभ आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मिळणार आहे. या योजनेच्या विस्ताराचा भाग म्हणून लाभार्थी महिलांना बँक ऑफ महाराष्ट्राच्या माध्यमातून रुपे कार्ड वितरित करण्यात येणार असल्याची घोषणा या ठिकाणी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी नाशिकमधील एका कार्यक्रमामध्ये बोलताना दिलेली आहे. आपण व्हिडिओच्या सुरुवातीला देखील ते पाहिलेलं असेल, लाईव्ह मध्ये ते बोलत होते. तीच माहिती आपण या ठिकाणी बघतोय. बघा नाशिकमध्ये या ठिकाणी हा कार्यक्रम महिला व बालविकास विभागाच्या वतीने महिलांसाठी विविध योजनांचा तसेच ई पिंक रिक्षा वितरण सोहळा असेल इत्यादी योजनांसाठी या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता. त्या प्रसंगी मंत्री आदिती तटकरे बोलत होत्या. या कार्यक्रमाला विविध मान्यवर देखील उपस्थित होते. बघा आता हे जे क्रेडिट कार्ड प्रमाणेच रुपे कार्ड जे आहे या ठिकाणी भेटणार आहे, मात्र तुमचं अकाउंट त्या बँकेमध्ये असणं गरजेचं आहे, ज्या अकाउंटमध्ये तुमच्या या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे पैसे येतात. बघा स्वतः महिला व बालविकास मंत्री नेमकं काय म्हणाल्या. लाडकी बहीण योजनेला बळकटी देण्यासाठी लाभार्थी महिलांना रुपे कार्ड दिले जाणार आहे. यासाठी बँक ऑफ महाराष्ट्रासह काही इतर बँकांशी देखील करार करण्यात आलेले आहेत. महिलांना क्रेडिट कार्ड प्रमाणेच रुपे कार्ड वापरता येणार आहे. मात्र रुपे कार्डवरती काही निर्बंध देखील घालण्यात आलेले आहेत. म्हणजे ते कुठे कुठे वापरता येईल त्याबद्दल देखील त्यांनी व्हिडिओच्या सुरुवातीला आपण पाहिलेलं असेल बोलताना माहिती दिलेली आहे. कुठे कुठे वापरता येईल त्याबद्दलची गरजेनुसार त्यानुसार तुम्ही वापर त्याचा करू शकतात अशी माहिती दिलेली आहे. तर त्यांनी ही माहिती दिलेली आहे, आपण डिटेलमध्ये बघितली. लाडक्या बहिणींसाठी हेच मोठं गिफ्ट असणार आहे की ते कार्ड जे आहे या ठिकाणी महिलांना वितरित केलं जाणार आहे. त्याबद्दलची ही माहिती होती. मे महिन्याची ही तुम्हाला 11व्या हप्त्याबद्दलची माहिती दिली. त्यासोबत महिला व बालविकास मंत्र्यांनी कुठली घोषणा केलेली त्याबद्दलची माहिती दिलेली आहे. बघा आता तुम्ही म्हणाल की मे महिन्याचा हप्ता जो आहे तो या ठिकाणी अजूनपर्यंत जमा झालेला नाही, जमा होईल की नाही तुम्हाला काळजी लागलेली असेल, परंतु तुम्हाला काळजी घ्यायची गरज नाही. कारण की स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लाडकी बहीण योजनेच्या एप्रिल महिन्याच्या हप्त्याबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितलं की लाडकी बहीण बाबत नियोजन केलं आहे, वेळेच्या वेळी पैसे कसे दिले जातील याची काळजी घेतली जाईल असं सुद्धा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलेलं होतं. म्हणजेच तुमचे लाडकी बहीण योजनेचे इथून पुढचे सर्व हप्ते वेळेच्या वेळी भेटतील याबद्दलची काळजी घेतली जाते. म्हणजेच तुमचा मे महिन्याचा हप्ता देखील तुम्हाला वेळेवरती भेटणार आहे. तुम्हाला तुमचा महिन्याचा जो आर्थिक आधार असणार आहे तो भेटत राहणार आहे. कारण की त्याचा फायदा तुम्हाला होत असेल, त्याचा फायदा होतो की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. होत असेल तर येस म्हणून नक्की टाईप करा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल आणि ही अशीच योजना तुमची पुढे कायमस्वरूपी चालू राहणार आहे. तर बघा संपूर्ण अपडेट तुम्हाला दिलेला आहे. मे महिन्याच्या हप्त्याबद्दलचं दिलेलं आहे. स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी लाडकी बहीण योजनेबद्दलची मोठी घोषणा केलेली आहे. कार्डबद्दलची ती देखील तुम्हाला दिलेली आहे. या व्यतिरिक्त अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व लाडक्या बहिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांना ही महत्त्वाचे अपडेट समजेल आणि पुढील सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.